श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत सिंह राशी ही 15 फेब्रुवारी नंतर मोठी त्यांना खुशखबर मिळणार आहे. तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. फेब्रुवारीचा हा टप्पा तुमच्या शेवटचा खूप छान जाणार आहे. ग्रहांची दैवी शक्ती तुमच्या सोबत असणार आहे. व्यक्तींच्या जीवनात अचानक बदल घडू लागतात, पण सिंह ही सूर्याची स्वतःची रास असल्यामुळे प्रत्येक ग्रह बदलांचा प्रभाव येथे अधिक तीव्रतेने जाणवतो. गेल्या काही महिन्यात तुम्ही जे संघर्ष अनुभवले, ज्या गोष्टी अडल्या, त्या प्रत्येक आता पूर्ण होणार आहेत. सर्वांचा एक गूढ अर्थ होता. कधी कधी विश्व आपल्याला थांबवते कारण योग्य वेळ अजून आलेली नसते. आता ती वेळ जवळ आलेली आहे. आजपासून हा काळ कर्मफळ उघड करण्याचा आहे आणि गुरुचा सूक्ष्म प्रभाव भाग्यस्थान सक्रिय करत आहे. त्यामुळे तुमच्या परिश्रमाला, आता आत्मविश्वासाला पुन्हा जागृती मिळणार आहे. या काळात मिळणारी खुशखबर केवळ पैशाची, पदाची नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या दिशेला बदलणारी आहे. अशी ही बातमी, फोन कॉल, निर्णय तुमच्यासमोर येईल की तुम्ही क्षणभर थक्क होऊन जाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सूक्ष्म उपाय तुमच्या भाग्याला अधिक वेग देऊ शकतात. अनेक वेळा योग असतात, पण योग्य कृती नसल्यामुळे त्यांचा पूर्ण लाभ मिळत नाही. येथे आपण केवळ घटना नाही, तर त्या मागील दैवी संकेत समजून घेणार आहोत. तुमच्या आयुष्यातील हा टप्पा खास आहे. कोणती खुशखबर तुमच्याकडे येत आहे आणि ती स्वीकारताना तुम्ही कोणती मानसिकता ठेवावी, ही सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. तर अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील. काही महिन्यात तुमच्या आयुष्यात एखादे महत्त्वाचे काम सतत अडथळ्यांना सामोरे गेले असेल. सरकारी कागदपत्रे, बँक, कर्ज, कोर्ट कचेरी प्रकरण, जमीन मुलांचा व्यवहार किंवा परवानगीसाठी केलेले अर्ज, हे सगळे काम वारंवार पुढे ढकलले गेले असतील. पण आता आजपासून या प्रकरणामध्ये अचानक गती येईल. ज्यांनी वारंवार ऑफिसच्या फेऱ्या मारल्या, फोन केले, ईमेल पाठवले, त्यांना आता सकारात्मक उत्तर मिळू शकते. काही सिंह राशीच्या लोकांना अशा व्यक्तींची मदत मिळेल जी आतापर्यंत समोर आली नव्हती. अचानक एकदा अधिकारी किंवा वरिष्ठ तुमच्या बाजूने उभा राहील. ही खुशखबर अशी असेल की जिथे तुम्ही आता काही होणार नाही असा विचार केला होता, तिथेच आता तुम्हाला ती गोष्ट शक्य होणार आहे. हा आत्मविश्वासाला पुन्हा जागृती मिळेल. आर्थिक स्थितीत मोठा बदल. तर आर्थिक बाबतीत गेल्या काळात तणाव, खर्च वाढणे, अनपेक्षित देणी यामुळे तुमच्या गुंतवणुकीत अडलेले पैसे, यामुळे तुम्ही मानसिक दबावात होता. पण या 15 फेब्रुवारी नंतर पैशाचा प्रवाह सुधारू लागेल. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या जुन्या क्लायंटकडून मोठी तुम्हाला पेमेंट येईल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. काहींना बोनस, इन्क्रीमेंट, प्रोत्साहन रक्कम मिळेल. ज्यांनी जमीन, सोने किंवा दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे, त्यांना त्यांचा फायदा दिसू लागेल. अचानक मिळालेली रक्कम तुमच्या आर्थिक नियोजनाला बळ देईल. तुम्ही नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. हीच ती खुशखबर जी तुमच्या आर्थिक अस्थिरतेला स्थैर्य देईल. आणि नोकरीत पदोन्नती किंवा नवीन ऑफर मिळेल. नोकरी करणाऱ्यांना सिंह राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचे लक्ष जाईल. ज्या तुमच्या मेहनत होती त्यांचा परिणाम आता स्पष्ट दिसेल. पगारवाढ किंवा जबाबदारीत वाढ होऊ शकते. काहींना दुसऱ्या शहरात किंवा देशात चांगल्या पदावर बदलीची संधी मिळेल. ही बदली सुरुवातीला अनपेक्षित वाटेल, पण पुढे तीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जे बेरोजगार आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना अपेक्षेपेक्षा चांगली ऑफर मिळेल. मुलाखतीत तुमचा आत्मविश्वास प्रभावी ठरेल. ही खुशखबर तुमच्या करिअरचा मार्ग बदलणारी ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी. संबंधामध्ये गेल्या काही काळात गैरसमज किंवा तणाव असतील, तर अंतर निर्माण झाले असेल, तर हा संवाद सुधारेल. जोडीदाराशी प्रामाणिक चर्चा होईल आणि मतभेद तुमचे दूर होतील. अविवाहित सिंह राशींना चांगला विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला असेल. काहींसाठी साखरपुडा किंवा लग्नाची तारीख निश्चित होईल. तर जोडीदाराकडून एखादी सरप्राईज भेट, सहलीचे नियोजन किंवा खास क्षण अनुभवायला मिळतील. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील. ही खुशखबर तुमच्या मनाला स्थैर्य आणि आनंद देईल. कुटुंबात एखादी मोठी तुम्हाला आनंद वार्ता मिळेल. घरातील वातावरण अगदी प्रसन्न होईल. एखाद्या सदस्याला नोकरी मिळणे, परदेशात शिक्षणाची संधी मिळणे किंवा दीर्घकाळ चाललेली कौटुंबिक समस्या सुटणे, अशी बातमी येऊ शकते. घरात नवीन वाहन
घर खरेदी किंवा नूतनीकरणाचे काम सुरू होऊ शकते. काही कुटुंबात बाळाच्या आगमनाची बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. जो वाद होता तो आता कमी होईल. सणासारखे वातावरण निर्माण होईल घरामध्ये. आरोग्यात सुधारणा आणि आरोग्याच्या बाबतीत जो त्रास दीर्घकाळ चालू होता त्यात आता सुधारणा दिसेल. योग्य डॉक्टर, योग्य उपचार किंवा जीवनशैलीतील बदल यांचा सकारात्मक परिणाम होईल. मानसिक तणाव, चिंता, तुम्हाला झोप कमी, त्यामुळे तुमची ऊर्जा आता जी झोप कमी झालेली आहे ती आता झोप लागेल. आर्थिक सक्रिय, उत्साही वाटाल. व्यायाम आणि प्राणायाम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. फायदा लवकर जाणवेल. खुशखबर तुमच्यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक उन्नतीची सुरुवात असणार आहे. तुम्ही झोप भरपूर घ्या, त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य हे सुधारण्यास मदत होईल. समाजात मान सन्मान वाढणार. गेल्या काही काळात तुम्ही केलेली मेहनत, घेतलेली जबाबदारी आणि दाखवलेले नेतृत्व आता लोकांच्या नजरेत स्पष्टपणे दिसू लागेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. एखाद्या कार्यक्रमात, सभेत किंवा सामाजिक उपक्रमात तुम्हाला विशेष निमंत्रण मिळू शकते. ज्यांनी स्वतःचा व्यवसाय, सामाजिक कार्य किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम केले आहे त्यांना ओळख मिळेल. तुमच्या मताला वजन मिळेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतील. काही सिंह राशींना सन्मानपत्र, पुरस्कार किंवा सार्वजनिक गौरव मिळण्याची शक्यता आहे. हीच ती खुशखबर जी तुमच्या आत्मसन्मानाला उंची देईल आणि तुमची प्रतिमा अधिक मजबूत करेल. परदेश योग किंवा महत्त्वाचा प्रवास. 15 फेब्रुवारी नंतर म्हणजे आजपासून प्रवासाचे योग प्रबळ आहेत. हा प्रवास केवळ सहलीसाठी नसून करिअर, शिक्षण किंवा व्यवसायाच्या दृष्टीने असू शकतो. हा महत्त्वाचा ठरू शकतो. ज्यांनी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांना विजा मंजूर होईल. ऑफर लेटर मिळणे किंवा अचानक कॉल येणे शक्य आहे. काहींना कामानिमित्त दुसऱ्या शहरात बदली मिळेल, जी पुढे मोठ्या संधीचे दार उघडेल. प्रवासादरम्यान नवीन ओळखी होतील, महत्त्वाचे संपर्क निर्माण होतील आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. हा टप्पा तुमच्या आयुष्याचा विस्तार करणारा ठरेल. जुने स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात आहे. काही स्वप्ने अशी असतात जी वर्षानुवर्षे मनात असतात पण परिस्थितीमुळे पुढे ढकलली जातात. 15 फेब्रुवारी नंतर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची सुरुवात होईल. स्वतःचे घर घेण्याचा विचार असेल तर योग्य संधी मिळेल. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किंवा योग्य भागीदार मिळू शकतो. मोठी गाडी, प्रतिष्ठेची वस्तू किंवा दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यासाठी पहिला मोठा टप्पा पार पडेल. ही सुरुवात छोटी वाटली तरी पुढील काही महिन्यात ती मोठ्या यशाचे रूपांतर घेईल. तुम्हाला जाणवेल की नियतीत हळूहळू तुमच्या बाजूने काम करत आहे. आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण अधिक प्रबळ होईल. सिंह राशी स्वभावात नेतृत्व करणारी असते, पण काही काळ परिस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास ढासळला असेल. आता परिस्थिती बदलणार आहे. तुमचा निर्णय अचूक ठरेल आणि तुमच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवतील. कार्यस्थळी किंवा कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तुमच्याकडे पाहिले जाईल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसेल. बोलण्यात ठामपणा, वागण्यात स्थैर्य आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. यामुळे तुमचा जिथे आत्मविश्वास ढासळला होता तिथे आता वाढेल. हीच ती अंतर्गत खुशखबर जी बाह्य यशाची पायाभरणी करेल. आध्यात्मिक उन्नती आणि अंतर्मनाची शांती. या काळात तुम्हाला केवळ भौतिक यशच नाही तर मानसिक किंवा आध्यात्मिक स्थैर्यही मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देणे, जपतप सुरू करणे किंवा ध्यान करण्याची प्रेरणा मिळेल. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही बाहेर शोधत होता ती आता तुम्हाला आतून मिळू लागतील. मनातील गोंधळ कमी होईल. निर्णय घेताना स्पष्टता येईल. काही सिंह राशींना गुरु किंवा मार्गदर्शक व्यक्तींची साथ मिळेल जी तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकते. ही आध्यात्मिक खुशखबर तुम्हाला दीर्घकालीन स्थैर्य देईल. शत्रूंचा पराभव आणि अडथळ्यांवर विजय. गेल्या काही काळात काही लोकांनी तुमच्याविरुद्ध गैरसमज पसरवले होते आणि कट रचले असतील किंवा तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला असेल. 15 फेब्रुवारी नंतरचा हा सत्याचा काळ तुमच्या बाजूने उभा राहील. जे आरोप किंवा अडथळे होते ते हळूहळू आता दूर होतील. तुमची प्रतिमा अगदी स्वच्छ आणि स्पष्ट होईल. जे लोक तुमच्याबद्दल शंका घेत होते तुमची प्रशंसा करतील. तुमचा संयम आणि शांतता हेच तुमचे मोठे शस्त्र आहे. शेवटी विजय तुमचाच होईल. विजय तुम्हाला मानसिक बळ देईल. सिंह राशीसाठी 15 फेब्रुवारी नंतरचा काळ हा नियतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा परिश्रम, योग्य वेळ आणि ग्रहांची साथ एकत्र येते तेव्हा जीवनात अचानक सकारात्मक वळण येते. सध्या तुमच्या राशीवर असेच काही संकेत दिसत आहेत. अडकलेली कामे
सुटतील, आर्थिक प्रवाह सुधारतील, करिअरमध्ये उन्नती होईल, संबंधामध्ये स्थैर्य येईल, समाजात मानसन्मान, प्रवासाचे योग, स्वप्नपूर्तीची सुरुवात, आत्मविश्वासात वाढ आणि शत्रूंवर विजय हे सर्व मिळून एक मोठी खुशखबर तयार करत आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक योग हा कृतीची वाट पाहतो. तुम्ही सकारात्मक राहिलात, संधी ओळखलीत आणि धाडसाने पुढे पाऊल टाकलेत तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ तुम्हाला तुमची खरी शक्ती ओळखून देणार आहे. सूर्याची ऊर्जा तुमच्या आत्म्यात आहे, गुरु तुमच्या भाग्याला दिशा देत आहेत, शनी तुमच्या परिश्रमाला न्याय देणार आहेत, विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठे ठरवत आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भीती, शंका किंवा नकारात्मकता बाजूला ठेवा. 15 फेब्रुवारीनंतर मिळणारी खुशखबर ही केवळ घटना नसून तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. तर ही वेळ स्वीकारा, श्रद्धा ठेवा आणि पुढे चला. सिंहासाठी आता प्रकाशाचा मार्ग खुला होत आहे. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.